अकोला जिल्ह्यात अनेक गावाचा 7 महिन्यापासून 14 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामांना विलंब होत असल्याचा निषेधार्थ आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले। या आंदोलनामध्ये लोणाग्रा, कंचनपूर, बादलापूर, मांजरी, अमानतानपूर, ताकुडा, खडकी, भोड, सांगवी, मोहाडी तसेच उगवा फाटा ते आगर पाळोदी दरम्यानचे रस्ते आणि 2 पूल मंजूर असूनही कामे सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। या पार्श्वभूमीवर गाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत अभी नहीं तो कभी नहीं अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली। तर आमदार खासदार यांच्या विरोधातही जोरदार घोषणा देत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय समोर रास्ता रोको केला। दरम्यान यावेळी पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आंदोलन आणि पोलिसांमध्ये काही काळ किरकोळ बाचाबाची झाल्याने आंदोलनस्थळी जादा पोलीस पथक कुमक या ठिकाणी बोलवण्यात आले। या आंदोलनात परिसरातील विविध गावांमधील विद्यार्थ्यांसह 1000हून अधिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। 15ची छाननी करून दुसरी बीट ओपन करून नो एक्सले वर्क ऑर्डर देते। त्याने 23 तारीख सांगितली आपल्याला, 23, 24च्या अंदर त्याने चालू नाही केलं तर त्या कार्यालयात मी स्वतः येईल तर ती आपण बसू। आगर, उगवा, अहमदपूर, भोड, ताकोळा, मांजरी हा जो रस्ता आहे, या रस्त्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन केलेले आहेत। चार खेप आलेलो आम्ही जिल्हा परिषदेवर, पण तरी त्यांनी त्याची दक्षता घेतली नाही किंवा आश्वासन दिलं या तारखेला करतो त्या तारखेला करतो, ह्या तारखा देत गेले। तर आजही पण आम्ही आंदोलनासाठी आलो तर 14 कोटी काहीतरी रुपयाचा तो निधी आलेला आहे। तर कोणी म्हणते बा की आम्ही हा कमिशन मागते, तो कमिशन मागते। तर आम्ही त्याला विचारलं की जण बा तुम्हाला कमिशन कोण मागते या पब्लिकमध्ये सांगा, तुमच्यावर कोणाला दबाव आहे का? तरी ते म्हणतात सांगायला तयार नाहीत। तर याच्यानंतर जर आम्हाला 25 तारीख दिली त्यांनी, 25 तारखेला जर आमचा हे स्वीकारलं नाही तर आम्ही रेल्वे गेट या उड्डाण पुलावर तीव्र आंदोलन करणार आहोत। रस्ता रोको येणार आहे पाटील साहेब, लवकरात लवकर हा रस्ता करून द्या। त्यांनी आज पण आश्वासन दिलेलं आहे, आजपासून 25 तारीखपर्यंत तुमचं काम लागणार आहे म्हणे। पण 25 तारखेपर्यंत मला असं उमेद नाही वाटत बा की तुमचं या रोडचं काम लागेल म्हणून। पण 26 किंवा 27 तारखेला आम्ही ते आंदोलन करू।